माय माऊली नमस्कार. आज आपण आपण आणि आपला कृष्ण आपण आणि आपला कृष्ण बघूया तर खरं. अहो, कधी असं झालंय का आपल्याला शब्द सुचत नाहीत आणि आपला बोबड्या झालाय? कधी असं झालंय घाबरून आपला पाय उचलला जात नाही आणि आपला पेंड्या झालाय? कधी असं झालंय खिशात एक पैसाही नाही आणि खूप भूक लागली म्हणून काय आपण सुदामा झालोय? अहो, कधी असं झालंय का आपल्याच लेकराच्या प्रेमात आपल्याला सगळं जगच वाईट दिसतंय अरे काळजी ना आपण यशोदा झालंय का हो बरं? अहो, कधी असं झालंय का कुणाच्या प्रेमात समाधी लागलंय आणि शरीर, काळ, वेळ, दिवस, वर्ष या पलीकडे फळ सगळी राधा झाली का आपली? कधी असं झालंय का हो बरं? जग आपला बेवापर करू पाहतंय. द्रौपदीसारखं कुणीतरी अदृश्य शक्ती तुमच्यासाठी साऱ्या जगाला पराभूत करते. अगो गो, कधी असं झालंय का जीवनाचं महाभारत सुरू होऊन कंटाळून थकून तुम्ही अर्जुनासारखं लढणं बंद करणार आणि तेवढ्यात कुणी पाठीशी ठाम उभं राहतंय आणि सांगताय मित्रा लढ, मी आहे, मित्रा मी लढ आहे. मला वाटतं या सगळ्या पात्रांकडे आपण नीट पाहिलं पाहिजे. आपल्या जीवनाच्या अनेक अवस्था यात नक्की डोकावतात बरं का. बघा, नक्की सापडतील तुम्हाला अवस्था. अर्थात प्रत्येकाचा कृष्ण वेगळा हो. स्त्री, पुरुष, मित्र, मैत्रीण, कधी कधी कोणत्याही रूपात. फक्त फरक इतकाच, काही जणांना आपला कृष्ण ओळखता येतो आणि ते करून जातात. काही जण त्याला देव करतात. काही जण जवळ असूनही पूर्ण आयुष्य कृष्ण शोधत राहतात. पूर्ण आयुष्य कृष्ण शोधत राहतात. अहो, तुम्हा सगळ्यांना जर भेटला की नाही शोधा, खूप जवळ असतो तो. शोधा, खूप जवळ असतो तो. श्रीमद भगवद्गीतेत सांगितलंय काय 15 अध्यायात सर्वस्य चहामृती सन्निविष्ट.